नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विकी वडकुते आपलं स्पर्धा परीक्षेच्या ड्रीम विजन या YouTube चॅनलवर आणि स्पर्धा परीक्षेच्या ड्रीम विजन या ॲप्लिकेशनवर सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज झालेला पेपर MPSC चा ग्रुप सी चा पेपर संयुक्त पूर्व परीक्षा ग्रुप सी जे आज 5 नोव्हेंबर 2022 रोजी झाली, त्याच्यामधील गणिताचे संभाव्य उत्तरे आपण पाहतोय। मागच्या वेळेस आपण एक व्हिडिओ घेऊन आलो होतो जे ग्रुप बी चा PSI ST IAS च्या पूर्व परीक्षेचे संभाव्य उत्तर घेऊन आलो होतो, त्यामध्ये 15च्या 15 बरोबर आलेली होती। आता ही पण आपण उत्तरे पाहणार आहोत, पण ही गणिताची संभाव्य उत्तरे आहेत। आयोग काय आन्सर देतो ते आपण नंतर पाहूयात। ही संभाव्य उत्तरे आहेत असं गृहीत धरा, तसं तर 100% प्रामाणिकपणे बरोबर उत्तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण आयोग काय देईल, कारण आयोग हे सर्वोच्च न्यायालय आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। मग आयोग काय आन्सर देते ते पाहूयात। माझ्याकडे जो सेट आहे तो सेट बी आहे, तुमच्याकडे कोणता आहे तो पहा आणि त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक पहा आणि आन्सर कोणतं दिलेलं आहे ते व्यवस्थित पहा। आणि सेट बी मध्ये प्रश्न 86 ते 100 पासून होते। ठीक, चला तर मग सुरू करूयात प्रश्नांना। आपल्याला जसं डिजिटल बोर्ड मध्ये वरतून प्रश्न असा जवळपास आपल्याला दिसतो तसं तुम्हाला वरतून प्रश्न दिसेल, पण प्रश्न हा तुम्हाला दिसेल आणि खाली अनालिसिस असेल त्याचा, तर व्यवस्थित पहा। चला चालू करूयात पहिल्या प्रश्नाला। पहा, मग पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल। तुम्ही वर प्रश्न पहा, माझ्याकडे प्रश्नपत्रिका आहे, मी त्यामध्ये पाहून तुम्हाला एक्सप्लेनेशन देत आहे। ठीक, तर पहिला प्रश्न असा आहे, नियमित अंतरावर विजेचे खांब असलेल्या रस्त्यावरून एक व्यक्ती चालली आहे। पहिल्या खांबापासून चौथ्या खांबापर्यंत पोहोचण्यास व्यक्तीस 6 मिनिट लागतात। काय विचारलं ते नंतर पाहूयात। बघा, आपल्याला 4 खांब दिलेत, हा आपण म्हणूयात पहिला खांब आहे। खांब म्हणतोय, व्यवस्थित आहे का? खांब 4 खांब दिलेत, आपण खांब घेतलेत। मी हा पहिला खांब, दुसरा खांब, तिसरा खांब आणि चौथा खांब, 4 खांब दिलेत आणि या चौथ्या खांबापर्यंत पोहोचेपर्यंत व्यक्तीला 6 मिनिट लागतात म्हणले। म्हणजे इनडायरेक्टली समजून घ्या, इथून 0 मिनिट असणार, इथून इथं जाईपर्यंत 2 मिनिट वेळ गेलेला असेल। ठीक, नंतर इथून इथं जाईपर्यंत पुन्हा 2 मिनिट वेळ लागला असेल आणि पुन्हा इथून इथं जाईपर्यंत 2 मिनिट वेळ लागला असेल। मग मी असं सोप्या भाषेत म्हणेल, बघा, हा पहिला खांब थोडासा साईडला ठेवून द्या, पहिला खांब थोडा साईडला ठेवून द्या। मी असं म्हणेल 2 2 2 असे 6 मिनिट किती खांब क्रॉस करायला लागले? 3च म्हणेल, 4 नाही म्हणणार। किती म्हणेल? 3 म्हणेल। म्हणजे मग मी सोप्या भाषेत असं म्हणेल, 6 मिनिटामध्ये किती खांब क्रॉस केले? 3 खांब क्रॉस केले। मी हा पहिला साईडला काढून ठेवला, याला पहिला म्हणलं, याला दुसरा म्हणलं, याला तिसरा म्हणलं, एक साईडला काढून ठेवला, तो आपल्याला नंतर ऍड करायचा, लक्षात राहू द्या। आता 6 मिनिटामध्ये 3 खांब केले तर 20 मिनिटामध्ये विचारलंय आपल्याला, प्रश्नामध्ये विचारले। बघा, प्रश्नामध्ये 20 मिनिटामध्ये कितव्या स्तंभापाशी असेल, तर मग 20 मिनिटामध्ये कितव्या? तर आपण तिरपा गुणाकार करूयात। बघा, तिरपा गुणाकार केला तर 20 गुणिला 3 भागाकारात किती येईल? 6। काटाकाटी करतोय, बघा, 3 1 3 3 2 6, 2 ने 20 ला भाग दिला, कितीचा भाग गेला? 10। तर 10 खांब हे आन्सर यायला पाहिजे, पण असं नाही। काय असेल तर हा सुरुवातीचा याच्यामध्ये ऍड करावा लागेल, 10 + 1 असं किती आन्सर येईल? मग आपलं 11वा खांब येईल। म्हणजे 11व्या स्तंभापाशी तो व्यक्ती असणार आहे। कितव्या स्तंभापाशी असेल? 11व्या स्तंभापाशी। म्हणजे 86 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 2। ऑप्शन नंबर 2, 11व्या स्तंभापाशी 11व्या खांबाजवळ तो व्यक्ती उभा असेल। पहा, मग लगेच कंटिन्यू ठेवूयात। 86चा जर तुम्हाला चांगल्या प्रकारे कळाला असेल तर जाऊयात 87 नंबरच्या प्रश्नाकडे। काय म्हणतो 87 नंबरचा प्रश्न? बघा, तुमच्या स्क्रीनवर आला असेल, बघा 87 नंबरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलाय, ऑप्शन पण आहेत त्याचे तुमच्याकडे। बघा काय म्हणते, अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली। स्टेप बाय स्टेप जाऊयात। बघा, अशोकचं ए शॉर्टकट लिहूयात। अशोकने उडी मारली ती मी असं म्हणेल, बघा, इथपर्यंत उडी मारली असं म्हणत। अशोकनं इथपर्यंत उडी मारली, पण ही कोणापेक्षा जास्त आहे म्हणले? मोहनपेक्षा जास्त आहे। तर मी इथं मोहनचं नाव लिहितो आणि मोहनने याच्यापेक्षा कमी मारली तर एवढीच उडी मारली असं गृहीत धरू। ठीक, हे उंची काढतोय आपण। हा, तर मोहनने एवढीच उडी मारली, तर पहिलं सेंटेन्स असं म्हणते, अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली। बघा, उंच लिहिले। ठीक, परंतु त्याने चेतनपेक्षा उंच उडी मारली नाही। काय म्हणले? परंतु त्याने म्हणजे कोणी? अशोकने चेतनपेक्षा, चेतनचं सी लिहूयात, उंच उडी मारली नाही, म्हणजे चेतननं या अशोकपेक्षा उंच उडी मारलेली असेल। ठीक, तर हे झालं पहिल्या सेंटेन्स वरून। नंतर काय म्हणले बघा, नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली। काय म्हणते बघा, इथे यन लिहूयात, या नरेशने या कृष्णापेक्षा उंच उडी मारली। बघा, कृष्णाची छोटी उंची ठेवली आणि नरेशची उडी थोडीशी वर ठेवली। नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली, परंतु
त्याने मोहन एवढी उडी मारली नाही. कोण एवढी मारली नाही? मोहनचं यम लिहिलं होतं. मोहन एवढी मारली नाही. मोहन एवढी नाही मारली म्हणजे मोहनपेक्षा कमी मारली असा त्याचा अर्थ होत असतो. बघा, नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली परंतु मोहन एवढी नाही मारली. मोहनने एवढी मारली तर नरेशने त्यापेक्षा कमी मारली असणार. आणि मग आपल्याला विचारले त्यांच्या उंचीचा उतरता क्रम कोणता असेल आणि ऑप्शन मधून निवडायचं आहे. आता ऑप्शन मध्ये पहा उतरता क्रम, तर उतरता म्हणजे सर्वात जास्त मारले चेतनने, नंतर अशोकने, नंतर मोहनने, नंतर नरेशने आणि नंतर कृष्णाने. मग माझा आन्सर ऑप्शन मध्ये कोणतं दिसतंय बघा, चेतन, अशोक, मोहन, नरेश आणि कृष्णा. आन्सर कोणतं दिसतंय? आन्सर दिसतंय ऑप्शन नंबर 3. हे माझा आन्सर दिसतंय. मग तुमचा जो 87 नंबरचा प्रश्न आहे त्या 87 नंबरच्या प्रश्नाचा आन्सर काय असेल? ऑप्शन नंबर 3 हे यायला पाहिजे. चला बघूयात पुढचा प्रश्न. 88 नंबरचा प्रश्न सोपा प्रश्न होता, एकदम सोपा प्रश्न. बघा तुमच्या स्क्रीनवर आला असेल वरतून प्रश्न, तर तो प्रश्न आता पाहणं चालू करूयात आपण. 88 नंबरचा प्रश्न सिरीज होती आणि एकदम सोपी सिरीज होती. बघा 32, 33, 37, 46, 62, समोर काय येईल असं विचारलं आपल्याला. पहिल्यांदा यांच्यामध्ये फरक बघूयात. बघा या 32 मध्ये किती मिळवल्यावर 33 झाले असेल तर मी म्हणेल +1 केला सर. या 33 मध्ये किती मिळवल्यावर 37 झाले असेल तर मला म्हणावं लागेल प्लस किती केले? 4 केले. 37 मध्ये किती मिळवल्यास 46 होतात तर मला म्हणावं लागेल प्लस किती केले? 9 केले. आता 46 मध्ये किती प्लस करावे म्हणजे 62 होतात तर मला म्हणावं लागेल 16 प्लस करावं लागेल. किती प्लस करावं लागले? 16. एकदम सोपं. ऑब्झर्व करा, जर तुम्हाला वर्गपाठ असेल तर संख्या पाहिलं की लगेच क्लिक होतं की ह्या वर्ग संख्या आहेत. म्हणजे इथे 1 चा वर्ग ऍड केला, इथे 2 चा वर्ग ऍड केला, इथे 3 चा वर्ग ऍड केला, इथे 4 चा वर्ग 16 ऍड केला. मग इथे जात असताना आपल्याला 5 चा वर्ग किती आहे? 25 ऍड करावं लागेल. किती ऍड करावं लागेल? 25 ऍड करावं लागेल. चला ऍड करूयात. 5 आणि 2 किती होतात? 7. 6 आणि 2 किती होतात? 8. संपला माझा आन्सर. किती असेल तर 87 आन्सर असेल. 87 आन्सर असायला पाहिजे. मग तुमचा जो 88 नंबरचा प्रश्न आहे त्याचा आन्सर आलेला आहे 87. ऑप्शन क्रमांक किती? 2. ऑप्शन क्रमांक किती? 2 हे आन्सर असायला पाहिजे. बघा मग हे एक्सप्लेनेशन तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळालंच असेल अशी अपेक्षा करतो आणि पुढच्या प्रश्नाकडे चालतो. प्रश्न आहे 89 नंबरचा. बघा स्क्रीनवर आला असेल तुमच्या वरतून. 89 नंबरचा प्रश्न सरासरी या प्रकरणावरचा आहे. सरासरी, ऍव्हरेज. बघा काय म्हणले, 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी. सरासरी किती वर्ष आहे म्हणले? 60 वर्ष आहे म्हणले. 3 व्यक्तींच्या, किती व्यक्तींच्या? 3 व्यक्तींच्या. 3 व्यक्ती दिलेत बघा. 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी जर 60 वर्ष दिली असेल तर त्यांची बेरीज काढायची असेल आपल्याला. मग 3 व्यक्तींच्या वयाची बेरीज काढूयात आपण. व्यक्तीच्या वयाची बेरीज बघा पटकन बघा. 3 व्यक्तींच्या वयाची जर बेरीज काढायची असेल तर मला 3 गुणिले किती करावं लागेल? 60. मग बेरीज किती असेल तर 180 वर्ष. ठीक, म्हणजे मी जर तिघांचं वय म्हणलं किती आहे तर तिघांच्या वयाची जर बेरीज केली तर 180 वर्ष असेल. पण त्यांचं प्रमाण दिले. काय प्रमाण दिले बघा? त्यांचं प्रमाण दिले आपल्याला 2, 3, 4 हे आपल्याला त्यांचं प्रमाण दिले. या प्रमाणाची एकदा बेरीज करा. प्रमाणाची बेरीज बरोबर कोण किती वर्ष आहे तर 180 वर्ष. प्रमाणाची बेरीज 180 वर्ष यायला पाहिजे. मग मी म्हणेल आपण याला x गृहीत धरलं तरी चालेल बरं का. 2x + 3x + 4x असंही चालेल. पण आपण सोप्या भाषेत करूयात ना. 2 आणि 3 5 आणि 4 9 आणि 9 ने जर 180 ला भाग दिला तर कितीचा भाग जातो? 20 वर्ष. कितीचा भाग जाईल? 20 वर्ष. आता आपल्याला म्हटलंय काय ते बघूयात. आता हे 20 वर्ष तर 1 प्रमाण बरोबर आलं. किती प्रमाण बरोबर आले? 1 प्रमाण बरोबर. आता आपल्याला म्हटलंय काय? आपल्याला असं म्हणलंय की सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्ती यांच्या वयातील फरक किती आहे म्हणलंय. मग आता सर्वात तरुण व्यक्ती कोण असेल तर ज्याचं प्रमाण सगळ्यात कमी आहे हा तरुण असेल. सर्वात वयस्कर कोण असेल तर ज्याचं प्रमाण जास्त आहे तो असेल. मग या दोघांच्या प्रमाणामध्ये फरक कितीचा आहे किंवा आपण वयच काढून घेऊयात. बघा वयच काढून घेऊयात. इथे काढूयात 2, 3, 4 तर याला पण गुणिले 20 करा कारण 1 प्रमाण बरोबर किती आले? 20. आणि सर्वात वयस्कर वाल्याला पण गुणिले 20 करा. 20 दोन्ही 40 आणि 20 चोक 60, 20 चोक 80. ठीक, तर याचं वय असणार आहे 40 वर्ष
आणि सर्वात वयस्कर व्यक्तीचा असणार आहे 80 वर्ष आणि यांच्यामध्ये फरक कितीचा आहे म्हणलं तर संपला आमचा आन्सर। अरे बाबांनो फरक किती असेल 80 मधून 40 गेले तर किती वर्षाचा फरक असेल 40 वर्ष। मग माझा आन्सर असणार आहे 40 वर्ष हे आन्सर असायला पाहिजे। बघा ऑप्शन नंबर किती तर 89 नंबरच्या प्रश्नाचा आन्सर असेल ऑप्शन नंबर 3 40 वर्ष। हे 40 वर्ष कसं आलंय तर या पद्धतीने यायला पाहिजे। चला मग परत पुढचा प्रश्न 90 नंबरचा प्रश्न बघा तुमच्या स्क्रीनवर वरतून प्रश्न आला असेल 90 नंबरचा प्रश्न याला एकदा पुसून टाकतो। 90 नंबरचा प्रश्न फार सोपा आहे। आयोगाची जर तुम्ही पेपर ऑब्झर्व केला असेल तर मागच्या 2-3 परीक्षापासून आयोग काळकाम या प्रकरणावर सोपे प्रश्न रेग्युलर टाकत आलेला आहे। तुमची राज्यसेवा असू द्या PSI ST असिस्टंट असू द्या किंवा ग्रुप सी ची असू द्या आयोग काळकामवर नेहमी प्रश्न टाकतोय। प्रश्न काय म्हणतोय बघा वरच्या स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला। प्रश्न असा म्हणतोय जर एक काम 10 माणसे दर दिवशी 2 तास याप्रमाणे 5 दिवसात करतात तर सरळ सरळ आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो बघा MDH मसाले म्हणतो ना M1 D1 H1 अपॉन W1 इज इक्वल टू M2 D2 H2 अपॉन काय असणार आहे W2। हा जो फॉर्म्युला असतो या फॉर्म्युल्यावर प्रश्न आहे हा ठीक। बघा माणसांची संख्या M म्हणजे माणसांची संख्या D म्हणजे दिवसांची संख्या H म्हणजे तासांची संख्या हवर्स W म्हणजे वर्क कामाची संख्या ठीक आणि हे सेम असणार आहे W2 दुसऱ्या सेंटेन्स मध्ये दिलेले। बघा पहिल्या सेंटेन्स मध्ये माणसांची संख्या किती दिली आहे 10 दिवसांची संख्या दर दिवशी 2 तास करतात म्हणजे तासांची संख्या किती दिली आहे 2 आणि दिवसांची संख्या किती दिली आहे 5 ठीक इज इक्वल टू आता वर्क दिले नाही काही घ्यायचं काम नाही ठेवून देऊयात तसंच। नंतर माणसांची संख्या किती दिली इकडे 2 नंतर तासांची संख्या किती दिली 5 आणि दिवसांची संख्या माहित नाही तर आपण हे D2 जशास तसं ठेवूयात। आता काय करूयात हे 5 गुणिले 2 इकडे आहेत तर इकडे आल्यानंतर भागाकारात येतील तर इथे लिहून टाकतो 10 गुणिले 5 गुणिले 2 इथं हे गुणाकारातले 2 इथं आलेत आणि हे गुणाकारातले 5 इथं आलेत तर 2 कॅन्सल 5 कॅन्सल माझ्याकडे D2 बरोबर किती आले 10 आणि D म्हणजे डेज असतात म्हणून 10 दिवस। म्हणजे माझा जो 90 नंबरचा प्रश्न आहे 90 नंबरच्या प्रश्नाचा आन्सर यायला पाहिजे ऑप्शन नंबर 3 10 दिवस हे आन्सर असायला पाहिजे आणि 100% हेच आन्सर येणार आहे। चला मग बघूयात 91 नंबरचा प्रश्न। 91 नंबरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आला असेल मी याचा डायरेक्ट आन्सर सांगून देतो। आयोग आता काय आन्सर देते हे आयोगाच्या डिसिजन मेकिंग वरचा प्रश्न आहे। आयोग काय आन्सर देते ते आयोगाच्या डिसिजन वर बघूयात। मला वाटतं याचा ऑप्शन नंबर 1 हे आन्सर आयोगाने द्यायला पाहिजे असं योग्य वाटतं। पाहूयात आयोगाचे आन्सर केल्यावर आयोग काय आन्सर देतो तर नंतर जाऊयात 92 नंबरचा प्रश्न सोपा प्रश्न आहे बघा तुमच्या स्क्रीनवर 92 नंबरचा प्रश्न पहा। मग 92 नंबरचा प्रश्न तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर। 92 नंबरचा प्रश्न सोडत असताना ऑप्शन सोडणं फार भारी राहील सोपं राहील बघा। तसं तर इकडून बी सोडता येईल म्हणजे 26 कडून जर आपण अपोजिट गेलो तरी पण सोडता येईल पण मी म्हणाल ऑप्शन सोडवा। आपण घेऊयात ऑप्शन नंबर 1 ऑप्शन नंबर 1 घेऊयात। ऑप्शन नंबर 1 किती आहे तर 100 आहे। 100 ला ऑब्झर्व करूयात आपण असं म्हणूयात तिच्याकडे सुरुवातीला 100 बाहुल्या होत्या असं गृहीत धरू ठीक। आता काय केले बघा रस्त्याच्या विक्रेत्याने एके दिवशी तिच्याकडील बाहुल्याच्या निम्म्या बाहुल्याहून 2 बाहुल्या अधिक विकल्या। आता 100 चे निम्मे किती असतात 50 आणि अर्ध्यावरून 2 अधिक आता 50 100 चे अर्धे तर 50 असतात आणि 2 जास्त विकल्या म्हणजे किती विकल्या बरं तर 52 विकल्या म्हणावं लागेल। किती विकल्या 52 विकल्या। आता 100 होत्या 100 मधल्या 52 विकल्या ह्या पहिल्या दिवशी विकल्या इथे लिहून टाकतो पहिल्या दिवशीची विक्री पहिल्या दिवशी। आता पहिल्या दिवशी विकल्या किती 52 100 मधल्या 52 विकल्या तर दुसऱ्या दिवशी राहिल्या किती तिच्याकडे तर दुसऱ्या दिवशी राहिल्या असतील सर 48 राहिल्या असेल बरोबर दुसऱ्या दिवशी ठीक। दुसऱ्या दिवशी राहिल्या किती असतील तर 48 राहिल्या असतील। आता पुढे काय म्हणलं बघा दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडे असलेल्या बाहुल्याच्या निम्म्यापैकी 48 चे निम्मे किती होतात 24 होतात निम्म्यापैकी 2 बाहुल्या कमी विकल्या निम्म्यापैकी 2 बाहुल्या। मग या 48 ची 2 बाहुल्या 24 विकायला पाहिजे होत्या निम्म्या पण 2 कमी विकल्या म्हणजे 24 ऐवजी किती विकल्या 22च विकल्या। 48 मधून 22 गेल्या 22 विकल्या तर आता राहिल्या किती तर 26 राहिल्या सर 26 राहिल्या बघा। मग दुसऱ्या दिवशीच्या नंतर राहिल्या किती तर 26 राहिल्या आणि 26 राहिल्या तर आपल्याला तेच पाहायचंय की 26 राहिल्यात तर 100तून विकत शेवटी किती राहिल्या 26 राहिल्या आणि हे प्रश्नामध्ये दिलेलं आहे म्हणून आपला ऑप्शन नंबर 1 कसा असणार आहे बरोबर असणार आहे। मग 92 नंबरच्या प्रश्नाचा आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 1 100
हे आन्सर यायला पाहिजे. चला मग पाहूयात 93 नंबरचा प्रश्न काय म्हणतो. तर बघा 93 नंबरचा प्रश्न डिसिजन मेकिंगचा आहे. तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल, फार मोठा प्रश्न आहे हा प्रश्न. मला वाटतं आयोगाने याचा आन्सर 2 नंबर द्यायला पाहिजे. आता आयोग काय देतं ते पाहूयात आयोगाच्या आन्सर कीवर. चला मग जाऊयात 94 नंबरचा प्रश्न. इंटरेस्टेड प्रश्न आहे, फार भारी प्रश्न आहे. 94 नंबरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर पहा. 94 नंबरचा प्रश्न. तुम्हाला प्रश्न दिसत असेल, कदाचित ऑप्शन दिसणार नाहीत, जागेअभावी मी ऑप्शन कट करून टाकेल त्यातले. आता तुम्हाला ऑप्शन मध्ये काय असणार आहे ते पण सांगून देतो. बघा इकडे काही व्यक्ती बाकावर बसलेल्या आहेत. काही व्यक्ती म्हणजे किती आहेत ते माहित नाही, आपण फक्त स्टेप बाय स्टेप चालूयात. ही व्यक्ती ए यांच्या शेजारी आहे म्हणले. ठीक. आता व्ही नावाची एक व्यक्ती दिली, ती ए आणि एनच्या शेजारी आहे म्हणले. बघा लगेच शेजारी लावून टाकले. ठीक. ही व्यक्ती ए यांच्या शेजारी आहे. तर शेजारी आहे म्हणलं की एक तर इकडून असेल किंवा इकडून असेल, दोन्हीपैकी कुठूनही असू शकते. आपण टेम्पररी इकडून गृहीत धरत पुढे जाऊयात. बघा यस ही व्यक्ती जीच्या शेजारी आहे. आता यस ही व्यक्ती जीच्या शेजारी आहे, तर मी इथं काढून ठेवते, फक्त इथं लिहून ठेवतो. एस ही व्यक्ती कोणाच्या शेजारी आहे? जीच्या शेजारी. इकडून असू शकते, इकडूनही असू शकते, कुठूनही असू शकते. अजून कन्फर्म नाही. पहिले सेंटेन्स कंप्लीट झालं. पुढे काय म्हणते बघा. जी ही व्यक्ती एजे च्या बरोबर नाही. म्हणजे जी ही व्यक्ती ए आणि जे च्या बरोबर नाही, एजे नावाच्या बरोबर नाही. म्हणजे एजे इकडे बसणार नाही, जवळपास नसेल त्याच्या. एजे बाकाच्या डाव्या टोकाला आहे. आता इथून कन्फर्म करणं चालू झालं. बघा आता हा समजा इथं बाका आहे, या बाकावर ते व्यक्ती बसलेले आहेत असं गृहीत धरूयात. आता एजे कुठं बसला म्हणले? बाकाच्या डाव्या टोकावर. आता तोंड वर असतं असं गृहीत धरा. इकडे डावी बाजू असणार, इकडे उजवी बाजू असणार. मी इथे नावं लिहून टाकतो. बघा ही डावी बाजू आणि ही कोणती बाजू आहे? उजवी बाजू. असे नावं लिहून टाकतो. ठीक. एजे कुठं बसलाय म्हणले? बाकाच्या डाव्या टोकाला. म्हणजे 100% इथं जर कोण बसलेला असेल तर एजे बसलेला असेल. ठीक. आणि यस बाकाच्या उजव्या टोकाकडून दुसऱ्या स्थानी आहे म्हणते. यस बाकाच्या उजव्या टोकाकडून दुसऱ्या स्थानी म्हणजे इथं कोणतरी बसलेलं असेल आणि त्याच्या बाजूला कोण बसलेला असेल? यस बसलेला असेल. या टोकावर कोणतरी दुसरा व्यक्ती आहे पण त्याच्या बाजूला यस बसलेला आहे. दुसरी कोण म्हणलंय ना. तर हे इथपर्यंत दुसरं सेंटेन्स झालं. व्ही ही व्यक्ती ए यांच्या उजवीकडे आणि एजेच्या उजवीकडे आहे म्हणले. व्ही व्यक्ती ए यांच्या उजवीकडे आणि एजेच्या बी म्हणले. एजे तर इथं बसलेला आहे, वर पाहता इकडे डावी बाजू आहे, इकडे उजवी बाजू आहे. म्हणजे 100% इथं एन असेल आणि इथं कोण असेल? व्ही असेल. बघा ए यांच्या उजवीकडे झाला आणि एजेच्या पण उजवीकडे आला आणि या सगळ्यांचे चेहरे कुठं आहेत? तर वर आहेत असं म्हणावं लागेल. ठीक. वर आहे. आता राहिलेली व्यक्ती तर इथंच बसणार आहे. किंवा माहिती पण वाचा. व्ही आणि यस सोबत बसलेले आहे. व्ही आणि यस सोबत बसलेले दिसत आहेत म्हणजे 100% इथं कोण असेल? जी असेल. आता वरची माहिती कट करून टाकतो. बघा ही माहिती कट करतो. आता ही झाली आपली फायनल डायग्राम. ही झाली फायनल डायग्राम. काय म्हणले पुन्हा बघा. आता जर जी आणि व्ही यांनी त्यांच्या जागाची अदलाबदल केली. बघा जी इथे बसलेला होता तो आता व्हीच्या जागी जाऊन बसला म्हणजे जी आता इथं येऊन बसलाय, सेंटरला आलाय तो. आणि व्ही इथं आता कोपऱ्यावर जाऊन बसलाय. जागेची अदलाबदल केली तरी जी व्हीच्या जागी बसला आणि व्ही जीच्या जागी गेला. ते जागेची अदलाबदल केली म्हणजे इथं आता जी बसलेला आहे आणि इथं कोण आहे? व्ही बसलेला आहे. तर पुढं काय दिले ते बघा, महत्वाचं आहे प्रश्नामध्ये वागायचं. शेवटचं सेंटेन्स बघा. जागांची अदलाबदल केली तर माहितीच्या संदर्भात दिलेल्या विधानापैकी सत्य नसलेले हा शब्द फार महत्वाचा आहे. सत्य नसलेले म्हणजे कोणतं ओळखायचंय? चूक विधान ओळखायचंय. नाहीतर इंग्लिशमध्ये बघा, इंग्लिशमध्ये दिलेलं आहे इनकरेक्ट सेंटेन्स कोणता असेल. इनकरेक्ट हे इज नॉट ट्रू म्हणते म्हणजे चुकीचं कोणतं आहे ते बघायचं आपल्याला. चुकीचं कोणतं आणि चुकीचं कोणतं आहे ते बघा. पहिलं सेंटेन्स काय म्हणते? त्यांची तोंडे कोणत्या दिशेला आहेत हे माहित नसल्याने स्थान निश्चित करता येणार नाही. निश्चित करता येणार नाही म्हणते. आपण तर स्थान निश्चित केले, बरोबर आलेत आपले स्थान आणि सेट झालेत बरोबर. म्हणून पहिलं सेंटेन्स हे कसं असणार? चुकीचं असणार. म्हणून आपल्या 94 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर, 94 नंबरच्या प्रश्नाचा आन्सर काय असायला पाहिजे? तर माझ्या मते आणि 100% 1 नंबर ऑप्शन हे बरोबर असेल. 1 नंबर ऑप्शन हे बरोबर आहे. कारण 1 नंबर ऑप्शन चुकीचं म्हणताय, निश्चित करता येत नाही. आपण तर निश्चित केलेत. बरं बाकीचे पण ऑब्झर्व करून बघूयात. ऑप्शन नंबर 2 पहा. जी मधल्या स्थानावर आहे. हो इकडे पण दोघं आहेत, इकडे पण. आधे इधर है, आधे इधर है, तो बीच में है, तो है मधल्या स्थानावर असं म्हणावं लागेल. नंतर 3 व्ही टोकाच्या स्थानावर आहे. हो व्ही कोणत्या तरी एका टोकाच्या स्थानावर दिसतंय. एन 2 पैकी 1 टोकापासून दुसऱ्या स्थानी आहे. एन बघा इकडून नाही, बरं इकडून आहे, दुसऱ्या स्थानावर आहे, टोकाकडून दुसऱ्या स्थानावर. म्हणून याचा आन्सर ऑप्शन नंबर 1 हे असणार आहे.
ठीक, चला मग बघा 95 नंबरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर पुढे दिसत असेल. ठीक, 95 नंबरचा प्रश्न हा डिसिजन मेकिंग वर आहे. तर मला वाटतं या प्रश्नाचा आन्सर आयोगानं 1 नंबर देईल असं वाटतं. बघूयात आयोग आन्सर केल्यावर काय आन्सर देतो. तर जाऊयात आपण गणिताचे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे. 96 नंबरचा प्रश्न. हा 96 नंबरचा प्रश्न बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. एकदा याला पुसून टाकतो आणि लगेच समोर चलतो. बघा बुद्धिमत्तेचा प्रश्न 96 नंबरचा प्रश्न असणार आहे. सोमा नावाची एक व्यक्ती दिली, ती पूर्वेकडे 10 किमी चालत गेली. बघा या ठिकाणी ती व्यक्ती उभी आहे असं म्हणत पूर्वेकडे 10 किमी चालत गेली. तर मी अंदाजे असं गृहीत धरतोय की हे इथून इतकं अंतर किती किमी आहे, 10 किमी पूर्वेकडे जाते. इकडची दिशा पूर्व असते. वाटल्यास इथे दिशा एकदा काढून ठेवून देतो. बघा 8ही दिशा, लक्ष असू द्या 8 दिशा नेहमी अशाच घ्यायच्या आहेत. ही असणार आहे पूर्व दिशा, ही असणार आहे उत्तर दिशा, ही असणार आहे दक्षिण दिशा, ही पश्चिम दिशा. आता ह्या ज्या उपदिशा असणार आहेत ह्या उपदिशा नेहमी अशाच दिशा गृहीत धरायच्या. ही नैऋत्य दिशा, ही ईशान्य दिशा, ही आग्नेय दिशा आणि ही वायव्य दिशा. नेहमी दिशा अशाच गृहीत धरायच्या. बघा मग याला काढणं चालू करत. सोमा पूर्वेकडे 10 किलोमीटर चालले, म्हणून इथून इकडे पूर्वेकडे गेले. नंतर वळून दक्षिणेकडे 2 किलोमीटर गेले. दक्षिणेकडे गेले म्हणजे खाली गेले. तर इथून इथे गेले आणि कमी गेले अंतर 2 किलोमीटर गेले, म्हणून मी इथे लिहून ठेवतो 2 किलोमीटर. हे 2 कामं पहिल्यांदा करायचे. बाण दाखवायचा आणि परिमाप लिहून ठेवायचं. नंतर तो पुन्हा वळून पूर्वेकडे 2 किलोमीटर गेला. पूर्वेकडे गेलाय म्हणजे परत इकडे जाईल. परत किती किलोमीटर गेलाय, 2 किलोमीटर गेलाय. ठीक, आणि त्यानंतर वळून उत्तरेकडे 7 किलोमीटर गेला. उत्तरेकडे म्हणजे सरळ वर जाणार. 7 किलोमीटर म्हणला तर व्यवस्थित बघा इथून इथपर्यंत गेला तर किती किलोमीटर गेला असेल, 2. कारण हे इतकं 2 आहे तर इतकं पण 2. आणि इथून परत आता वर जाणं चालूच आहे. आणि किती गेला असेल तो वर गेला असेल 5 किलोमीटर. किती गेला असेल, 5 किलोमीटर. तर आता विचारलंय सुरुवातीच्या स्थानापासून सध्याच्या स्थितीतील स्थानाचे अंतर किती आहे. अंतर किती आहे तर अंतर काढता असताना पहिलं काम करायचं. बघा हा बिंदू सुरुवातचा बिंदू आहे. सुरुवात इथून केली आणि हा इथलचा जो पॉइंट आहे हा शेवटचा पॉइंट आहे, लास्ट पॉइंट आहे. पहिलं काम या दोघांना जोडून घ्यायचं. बघा जोडून घेतोय, हे जोडून घेतलं. जोडून घेतल्याच्या नंतर काटकोन कुठे तयार होतो बघायचा. इथून असा जर गेलो तर हा इथं असा 90 अंशाचा कोन झाल्यासारखा दिसतोय. तर हा काटकोन. आता एक खालचं नाही असं गृहीत धरा. फक्त एवढ्यावर फोकस करा, जेवढं दिसतंय तेवढं एवढ्यावर फोकस करा. याला नावं देऊत वाटल्यास A, B आणि C. चला मग सांगा मला इथून इथपर्यंत माप 10 आहे आणि इथून इतकं किती असेल. जर एवढं 2 असेल तर हे पण किती असेल, 2. तर टोटल मला AB चं माप किती भेटलं असेल, 12 भेटलं असेल. हे 10 आणि हे 2 टोटल किती भेटलं असेल, 12. BC चं माप काढूयात. BC चं माप बघा हे इथून इतकं 2 आहे, खाली गेले, वर असणार आहे 5. तर माझं BC चं माप असणार आहे 5. पायथागोरसचा थेरम तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित असेल. पायथागोरसचा थेरम म्हणतोय AC वर्ग बरोबर AB वर्ग प्लस BC वर्ग. मग करूयात पटापट वर्ग. चला सांगा 12चा वर्ग किती असणार आहे, 144 आणि 5चा वर्ग किती आहे, 25. दोघांची बेरीज 169. AC वर्ग बरोबर 169 आले. आपल्याला AC चं माप पाहिजे म्हणून या 169चं वर्गमूळ काढणार आणि 169चं वर्गमूळ किती असेल, 13. म्हणजे माझं फायनल आन्सर असणार आहे किती किलोमीटर, 13 किलोमीटर अंतरावर असेल. म्हणजे सोमा हा व्यक्ती 13 किलोमीटर अंतरावर असेल. मग ऑप्शन नंबर किती तर बघा 96 नंबरच्या प्रश्नाचा येणार आहे ऑप्शन नंबर 1 हे आन्सर येणार आहे. चला मग जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. हा तुम्हाला चांगल्या प्रकारे जमला असेल, समजला असेल असं गृहीत धरतो आणि चलतो पुढच्या प्रश्नाकडे. 97 नंबरचा प्रश्न सोपा प्रश्न होता. एकदा याला पुसून टाकतो आणि 97 नंबरच्या प्रश्नाकडे जाऊयात. काय म्हणतो प्रश्न बघा तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे प्रश्न. त्या पद्धतीने आपण सोडवणं चालू करूयात. फार सोपा प्रश्न होता. 2 संख्याचे गुणोत्तर 3:4 आहे म्हणले. गुणोत्तर किती दिले बघा, 3:4. 3:4 प्रमाणातच असल्या पाहिजे दोन्ही संख्या. ठीक, आणि त्यांच्या वर्गाची बेरीज 400 आहे म्हणले. वर्गाची बेरीज 400 आली पाहिजे. वर्गाची बेरीज अगोदर वर्ग करायचा आणि वर्गाची बेरीज किती घ्यायची आहे, 400. ठीक, इथे लिहून टाकतो वर्गाची बेरीज 400 असली पाहिजे. बघा आता ऑप्शन कडून जाऊयात, फार सोपं राहील. मी म्हणतो ऑप्शन नंबर 1 घ्या. ऑप्शन नंबर 1 घ्या. ऑप्शन नंबर 1 आहे 12 आणि 16. सर प्रमाणाचं काय तर याला 3 ने भाग द्या. याला 4 ने भाग द्या. 4 ने जर 12ला भाग दिला तर 3चा भाग जातो आणि 16ला भाग दिला तर 4चा भाग जातो. म्हणजे याचं लहानात लहान रूप केलं तर हे भेटत असतं. आता बघूयात करून बरं. 12चा वर्ग किती आहे सर, 144. आणि सर 16चा वर्ग किती आहे तर 256. ठीक, दोघांची करा बेरीज करा. अरे बाबा 6 4 10, 10 0, हातचा आला 1,
5 आणि 4 9 आणि हातचा आलेला एक 10, 10शी परत 0, हातचा परत 1 आला, 2 आणि 1 3 आणि हातचा आलेला एक 4, तर बेरीज किती आली 400. म्हणजे माझं हे आन्सर जे आलंय हे आन्सर कसं आहे बरोबर आहे. तर पहिली संख्या असणार आहे 12 आणि दुसरी संख्या असणार आहे 16. म्हणजे ऑप्शन नंबर किती असेल तर 1 असेल. 97 नंबरच्या प्रश्नाचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 1. हेच यायला पाहिजे. ठीक, चांगल्या प्रकारे समजला असेल 97 नंबरचा प्रश्न. जर पुढच्या प्रश्नाकडे 98 नंबरचा प्रश्न काय म्हणतो ते पाहूयात. 98 नंबरचा प्रश्न तर फार सोपा होता, तुमच्या स्क्रीनवर आला असेल बघा. 98 नंबरचा प्रश्न, नेहाचा पगार अगोदर 10% कमी केला, नंतर तेजीमुळे तो 30% वाढवला, तर मूळच्या पगारात किती टक्के वाढ झाली. सोपा प्रश्न आहे. आपण असं गृहीत धरूयात, तर नेहाचा पगार सुरुवातीला 100% होता असं गृहीत धरूयात. सुरुवातीला 10% कमी केला म्हणजे 100वर किती झाला 10% कमी. इथं लिहितो बघा 10% कमी. 100 होता तर आता झाला किती टक्के असेल 90 झाला असेल. हे पहिल्यांदा झाले. पण नंतर काय केलं, बिचारीवर क्यू आले असेल, आता 30%ने वाढवला म्हणले तर म्हणजे 100वर किती झाला असेल 30% वाढ झाली म्हणजे 100वर 30 तर 130. एवढी मांडणी करावी लागेल. एवढी मांडणी जर झाली असेल तर आपला आन्सर आला. 100% पगार होता, 10%ने कमी केला म्हणून 90, 30%ने वाढवला म्हणून 130. काटाकाटी करूयात बघा. 100 कट, हा 0 कट, हा 0 कट, आणि 13 किती होतात तर 117. म्हणजे तिचा पगार 117% झाला. 117% झाला. आपल्याला पगार किती टक्के झाला ते नाही विचारले, पगारात वाढ किती झाली. तर मला सांगा, पगार आपण 100% गृहीत धरला होता, आता 117% झाला तर किती टक्के वाढ झाली, तर मी म्हणेल 17% वाढ झाली. म्हणजे तिच्या पगारात 17% वाढ झाली. मग 98 नंबरच्या प्रश्नाचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 1 17%. हे आन्सर असणार आहे. फार सोपा प्रश्न होता, एकदम पोलीस भरतीच्या लेवलचे प्रश्न. नंतर जाऊयात 99 नंबरच्या प्रश्नाकडे. पहा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. पहा मग पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, तर 99 नंबरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आला असेल. काय म्हणते बघा, जर एक रक्कम 10 दराने, तर दर किती टक्के दिलाय तर 10% दर दिलाय, आणि किती वर्षासाठी दिले तर 2 वर्षासाठी दिले. 2 वर्ष म्हणत आपण 2 वर्षासाठी दिले, तर त्यावर मिळणाऱ्या सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यातील फरक किती दिलाय 750 रुपये. एकदा लिहून टाकतो बघा. एक कन्सेप्ट समजून घ्या, एकदा समजून सांगतो लगेच. सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यामध्ये काय फरक असतो तर बघा, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यामध्ये एक छोटासा फरक असतो की सरळ व्याज हे दरवर्षी सारखं येत असतं. दरवर्षी म्हणजे यावर्षी 100 रुपये तर दुसऱ्या वर्षी 100च येणार. म्हणजे यावर्षी 500 घेतलं पुढच्या वर्षी 500, तिसऱ्या वर्षी बी 500, सारखंच येणार, फरक नसतो पडत. पण चक्रवाढ व्याजाचं तसं नसतं. या वर्षी जर 500 घेतलं तर पुढच्या वर्षी 500वर पुन्हा व्याज घेतात, त्याच्यावर पुन्हा त्याच्यावर व्याजावर व्याज घेतात. हा चक्रवाढ व्याजाचा नियम असतो. ते एकदा समजून घ्या. या सरळ व्याजातील आणि चक्रवाढ व्याजातील फरक दिला आपल्याला 750 रुपये. किती रुपये दिला 750 रुपये हा फरक दिला. किती वर्षाचा 2 वर्षाचा. फार सोपा प्रश्न आहे, सोडवण्याची पद्धत बघा. फक्त मी म्हणेल सरळ व्याज काहीतरी हे पहिल्या वर्षाचं घेतले. कोणत्या वर्षाचं पहिल्या वर्षाचं. बघा काहीतरी घेतले, काय घेतलं माहित नाही. सर रेश म्हणजे काय, काहीही गृहीत धरा, काहीतरी दिले असं गृहीत धरू. हे काढून घेऊ आपण अगोदर बघा. आणि दुसऱ्या वर्षाचं पण सरळ व्याज सारखंच असणार. एवढी रेषा आहे तर एवढंच येणार, चेंज नाही होणार. सरळ व्याज हे दरवर्षी सारखं असतं. आता जाऊयात चक्रवाढ व्याजाकडे. चक्रवाढ व्याज हे पहिल्या वर्षी सरळ व्याजा एवढंच असतं, कारण सारखं असतं, पर्सेंटेज सेम असतं, काही फरक पडत नसतो. पण दुसऱ्या वर्षी कंडिशन अशी होते की चक्रवाढ व्याज हे एवढं तर घेतात आणि या व्याजावर पुन्हा आकारणी करतात. पण या व्याजावर आकारणी करत असताना किती टक्के आकारणी करतील तर 10%. या व्याजावरचे आकार 10%. आता व्यवस्थित बघा, सरळ व्याज म्हणजे ह्या 2 रेषा आल्या, चक्रवाढ व्याज म्हणजे ह्या 2 रेषा आले आणि परत एवढी रेष एक्स्ट्रा आली. हे त्या दोन्हीतला फरक आहे. ह्या सारख्या आहेत पण फरक केवढा आहे एवढा. आणि एवढा फरक म्हणजे किती रुपये दिला तुम्हाला 750 रुपये. व्यवस्थित आहे का. एवढा फरक म्हणजे 750. आणि हे 750 10% कोणाचे आहेत या व्याजाचे. 750 10% कोणाचे आहेत या व्याजाचे. ज्यावेळेस 10% काढले असेल आणि आपल्याला 100% काढायचं असेल तर सरळ सरळ याच्यावर 0 आणून टाका. बघा 10% बरोबर 750. वाटल्यास इथं करा असं व्यवस्थित. 10% बरोबर 750 तर 100% बरोबर किती. पण हे 100% सॉल्व्ह केल्याच्या नंतर इथलं व्याज भेटणार, पहिल्या वर्षाचं व्याज भेटणार. ठीक 10%. आणि याला सॉल्व्ह केलं आपण. बघा हे याच्या 10 पट आहे तर हे याच्या 10 पट घ्या. किती येईल 7500 रुपये. किती येईल 7500. आता हे 7500 कुठलं आलं तर इथलं आलं 7500.
आता ही रेष 7500 होती, तर ही पण 7500, ही पण 7500 आणि ही पण 7500. बघा सरळ व्याज जर या दोघांची बेरीज केली तर सरळ व्याज किती रुपये येते? 7 आणि 7 14, 15,000 रुपये. ठीक, आणि याची बेरीज केली तर 7 आणि 7 15,000 तर होईल, आणि हे परत 500 सॉरी 750, तर 750 किती होईल बेरीज? 15,750. बघा चक्रवाढ व्याज भेटेल 15,750, सरळ व्याज भेटेल 15,000. ठीक, आता ही कन्सेप्ट तुम्हाला समजणार नाही, कदाचित काही विद्यार्थ्यांसाठी नवीन असेल, काही विद्यार्थ्यांनी आपल्या ऍप्लिकेशन मध्ये पाहिलं असेल तर त्यांच्यासाठी जुनीच आहे, त्यांना सोपा गेला असेल आणि त्यांनी 5 मिनिटात प्रश्न काढला, आन्सर काढला असेल. आता हे 750 व्याज आले, पण हे मुद्दलवर किती टक्के वाढून आलं? 10% वाढून आलं. मुद्दलवर 10% वाढून. आता मुद्दलवर 10% वाढलं तर सरळ इकडे सेम करूयात. बघा 10% बरोबर 7,500, तर आपल्याला मुद्दल काढायची 100% बरोबर किती? ठीक, जसं ह्याच्यावर 1 शून्य वाढला, इकडे पण 1 शून्य वाढून टाका, म्हणजे माझं आन्सर येणार आहे किती? येणार आहे तर 75,000 रुपये. किती येईल? 75,000. संपलं माझा आन्सर, 75,000 रुपये. ऑप्शन नंबर 1 फार सोपा प्रश्न होता. 99 नंबरच्या प्रश्नाचा आन्सर येईल ऑप्शन नंबर 1. ठीक, किंवा असंही काढलं तर तुम्ही चालेल, किंवा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजाच्या फॉर्म्युलाने काढलं तरी आन्सर हेच येणार आहे. सोपा आन्सर असेल 75,000. मग बघात शेवटचा प्रश्न, 100 नंबरचा प्रश्न आणि सोपा प्रश्न होता. बघा 100 नंबरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. याचं एक्सप्लेनेशन देत नाही. बघा एक छोटंसं आन्सर असं, याचा असा जर प्रश्न आला तर सरळ आन्सर याचा 0 लिहून टाकायचा आहे. डायरेक्ट याचा आन्सर काय लिहायचा? 0 लिहायचा आहे. म्हणजे 100 नंबरच्या प्रश्नाचा आन्सर येणार आहे 0. ऑप्शन नंबर 3 हे आन्सर येणार आहे. ठीक, तर आज झालेला जो ग्रुप सी चा पेपर आहे त्याचं सगळ्या गणिताच्या प्रश्नाचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जवळपास हे बरोबरच असतील. आता आयोग काय आन्सर देतं हे पहा, आणि आयोगाने जे आन्सर दिलेत कोणते बरोबर आलेत, कोणते चेंज दिलेत ते मी कमेंट मध्ये पिन करून ठेवेल. कमेंट पाहत चला, त्या कमेंट मध्ये आयोगाची आन्सर की आल्यावर पिन करून ठेवेल, तर ते पहा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा, आणि आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा. थांबूयात, भेटूयात पुढचा असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. सर्वांना जय हिंद, धन्यवाद.